हाल ही में राज्य सरकार द्वारा बजट पेश किया गया है। कुछ पक्ष इस बजट से खुश है तो वहीं कुछ पार्टियों को ये बजट हजम नहीं हो पाया है, जिसमें जय विदर्भ पार्टी भी शामिल है, जिसके चलते पार्टी ने आज शहर की वैरायटी चौक में आंदोलन किया। लेकिन जय विदर्भ पार्टी ने क्यों बजट को लेकर आक्रामक रुख अपनाया है, आइए जानते हैं पार्टी के पदाधिकारी से। मी अरुण केदार, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। माझ्या पक्षाने आज वैरायटी चौकात बजेटच्या विरुद्ध आंदोलन केले आहे। त्यामध्ये आमचे विदर्भाचे नेते मुकेश मासुरकरजी, नरेश निंजेजी, श्रीकांत दौलतकारजी आणि ज्योतिताई खांडेकर, बिसेसर, पैरूभाईजी हे सगळे लढवय्ये आंदोलनकारी नेते इथे आलेले आहेत। यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे। मित्रांनो, निवडणुकीच्या येत्या डिसेंबरच्या आत विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीला पाहून हे घोषणापत्र देण्यात आले। या अशा प्रकारच्या या सरकारने सत्ता चालवताना काही घोषणा केल्या आणि त्या पार न केल्यामुळे लोकसभेत त्यांचा दारुण्य पराभव झाला आणि हे ऑक्सिजनची लोकसभा घेऊन या देशात राज्य करत आहे। आमची मागणी 118 वर्ष पुराणी जुनी आहे, वेगळा विदर्भ राज्याची। आमच्या या मागणीत यांचे नेते गडकरी पासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत आमच्या आंदोलनात होते, पण सत्तेवर आल्यावर हे विसरले। मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये पहा, महाराष्ट्राच्या तिजोरी खणखण, पण आश्वासन मात्र सनसन। आश्वासन इतके दिल्या जाऊन राहिले का महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे सुद्धा नाही, कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही, अशा हालतीत हे आश्वासन देत आहे आणि हे चुकीचे आश्वासन आहे। कारण की त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात जोपर्यंत आपण वेगळा विदर्भ देत नाही तोपर्यंत आपलं सरकार येणार नाही। कारण की लोकांनी ओळखलं यांना की हे नुसते आश्वासनाचे नेते राहिलेले आहे। आता महिलांना लुबवण्यासाठी त्यांनी MP मधली लाडकी बहीण योजना आणली। आता मी नाही, पत्रकारातच म्हटलं का या अजित पवारांनी आपली बायको आपल्या बहिणीच्याच विरुद्ध लढवली आणि याला लाज नाही वाटत की हे अशा प्रकारे घोषणा करतात। अरे, ज्याला स्वतःचीच बहीण प्यारी नाही तर तो लोकांची बहीण का हे करेल? म्हणून अशा प्रकारच्या यांच्या अनेक योजना आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारित भाव द्या, 1 पॉइंट कार्यक्रम होता, तो न देता यांनी भिकार चोट योजना राबवल्या। भिकार चोट योजनामध्ये पहिली योजना आहे बिजली बिल मुक्त करा, पण आम्ही कधी म्हटलं नाही कर्ज माफ करा, बिजली बिल माफ करा। उत्पादन खर्चाच्या आधारित भाव द्या, म्हणजे आमचा शेतकरी बँकेत डिपॉझिट करायला जाईल, कर्ज मागायला नाही। अशा प्रकारच्या अनेक योजना आहे, अनेक हे आहे। आणि आता मात्र आम्ही आमचं सरकार, आमचं जय विदर्भ पार्टी संपूर्ण विदर्भात निवडणुका लढणार आहे आणि तिथे निवडून येणार आहे। आमचा नारा राहील, अब की बार विदर्भी सरकार, अब की बार विदर्भी सरकार। यांना फक्त मोठे पक्ष दिसतात, लहान पक्ष हे पायाखाली तुडवतात, त्यांना तेही जागा आता आम्ही दाखवून देऊ। एवढं बोलतो आणि समाप्त करतो। जय हिंद। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। Our office address: plot number 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, beside अथर्व टायर, नागपुर।